नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जिल्हा न्यायालय भरती परीक्षेसाठी जी स्किल टेस्ट आयोजित केली जाणार आहेत लिपिक या पदासाठी, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। चला तर सुरुवात करूया। सर्वप्रथम जो माझा अनुभव आहे ते मी आपल्यासोबत शेअर करणार आहेत, ज्यामध्ये तुमच्या शंका जे आहेत ते नक्कीच दूर होईल। तर मित्रांनो, टंकलेखन परीक्षेमध्ये काय महत्त्वाचे असते? टंकलेखन जी परीक्षा आहे ज्यामध्ये तुम्हाला इंग्रजी आणि मराठी असे दोन परीक्षा होतील तुमचे। त्यामध्ये इंग्रजी पॅसेजमध्ये 400 शब्द असतील आणि मराठी पॅसेजमध्ये 300 शब्द असतील। मित्रांनो, प्रत्येकी तुम्हाला 10 मिनिटांमध्ये ते गती उतारा टाईप करायचा आहे। पुढे परीक्षेत पॅसेज कसा दिला जातो, तो मजकूर असतो, जो परीक्षेत उतारा असतो तो कसा असतो, तर मित्रांनो तो 10 मिनटं ते पूर्ण होताच इन्स्ट्रक्टर करून ते परत घेतले जातात। तो जो क्वेश्चन पेपर असतो तो हार्ड कॉपीमध्ये दिला जातो। हा पॅसेज बघून आपल्याला तो टाईप करायचा असतो। पुढे कोणत्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो? टंकलेखन परीक्षेसाठी जो सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे लिब्रे ऑफिस रायटर असं त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे। आणि मित्रांनो, जसं आपण वर्ड फाईलमध्ये टाईप करतो तशीच ती पद्धत आहे, एक सॉफ्टवेअर आहे लिब्रे ऑफिस। पुढे पॅसेजचा प्रकार कसा असतो? जो मजकूर असतो गती उतार्यामध्ये स्किल टेस्टमध्ये, त्यामध्ये मित्रांनो 90% जे शब्द असतात ते लीगल असतात, कायद्याच्या बाबतीत असतात, आणि 10% जे असतो तो जनरल विषयांवर असतो। इंग्रजी आणि मराठी दोन्ही पॅसेजमध्ये न्यायालयीन व कायदेशीर भाषा असते त्यात। आणि मित्रांनो, त्या पॅसेजमध्ये दिनांक आणि जोड शब्द यांचा वापर बहुतेकदा असतो। पुढे परीक्षेदरम्यान कोणते निर्देश दिले जातात विद्यार्थ्यांना, तर त्यांना तिथे बॅकस्पेस मित्रांनो त्यांनी सूट दिलेली आहे, मुभा दिलेली आहे विद्यार्थ्यांना वापरायची बॅकस्पेस। शॉर्टकट की वापरण्यास तिथे मनाई केलेली होती। आणि मित्रांनो, शेवटी 10 मिनटात 8 मिनटे झाले, 2 मिनटे उरले, तर त्यावेळेस आपल्याला एक अलर्ट दिलं जात होतं, एक सूचना दिली जात होती की आपल्याकडे 2 मिनटं उरलेली आहेत। अशी ती परीक्षा घेतली जात होती। पुढे परीक्षेतील फॉन्ट व सेटिंग्स कशा प्रकारे असतात? तर मित्रांनो, आपल्याला तिथे काहीच सेटिंग करण्याची आवश्यकता नाही। तिथे जे फॉन्ट असतो, फॉन्ट नेम असतो, लाईन स्पेसिंग असते, मार्जिन असते, हे सर्व ते पूर्वीच सेट केलेले असतात। त्यामुळे त्याबद्दल तुम्ही काही चिंता करू नका। पुढे कीबोर्ड वापराच्या बाबतीत काही विशेष, तर मित्रांनो मला हे तिथे गेल्यावर कळालं की मुलांना स्वतःचे कीबोर्ड घेऊन येण्याची मुभा होती। जिल्हा न्यायालयामध्ये जर आपण आपले कीबोर्ड घेऊन नाही गेलो तरी तिथल्या न्यायालयामध्ये जे कीबोर्ड अवेलेबल आहेत ते आपल्याला देतात टाईप करण्यासाठी। आणि मित्रांनो, ते सोयीस्कर होते, डेल कंपनीचे होते, सॉफ्ट बटनाचे कीबोर्ड होते ते, आणि सोयीचे होते। पुढे टंकलेखन परीक्षेचा शेवट, तर मित्रांनो शेवटी तेच 10 मिनटे पूर्ण झाल्यावर ते विद्यार्थ्यांकडून ते लगेच जो स्पीड पॅसेज जो उतारा दिलेला असतो ते बघून टाईप करायचा असतो, तो लगेच कलेक्ट करून घेतला जातो इन्स्ट्रक्टरकडून, तिथल्या कर्मचाऱ्यांकडून। पुढे गती उतारा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना कोणत्या सूचना दिल्या जात होत्या? तर मित्रांनो, गती उतारा जो सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अनुक्रमांक 1 टाकायचा असतो, तिथे टाईप करायचा असतो, आणि बैठक क्रमांक जो असतो ते तिथे टाकायचा असतो। ह्या 2 गोष्टी त्या उत्तरपत्रिकेवर ते आपल्याला टाईप करायचं असतं। हे टाईप केल्यानंतरच परीक्षेची ते सुरुवात करतात। पुढे मित्रांनो, जो व्ह्यू असतो लिब्रे ऑफिसचा तो असा असतो, समोर त्याचा जो डिस्प्ले असतो लिब्रे ऑफिस रायटर ओपन केल्यानंतर या पेजमध्ये तुम्हाला तो गती उतारा टाईप करायचा आहे 10 मिनटाच्या आत।
आणि जो कीबोर्ड होता डेल कंपनीचा तो ह्या प्रकारचा होता, सुटसुटीत सॉफ्ट बटनाचा होता डेल कंपनीचा कीबोर्ड. मित्रांनो, असा माझा हा अनुभव होता. अशी जिल्हा न्यायालयाची टंकलेखनाची प्रक्रिया तिथे पार पडली गेली. आणि मित्रांनो, या अनुभवातून तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.